आता माझ्याकडे काही कार्ड्स आहेत, त्या कार्ड्सवर आकडे लिहिलेत. त्या सगळ्या मूळ संख्या आहेत, 1 ते 20 मधल्या मूळ संख्या. आता प्रत्येकीने मला एक एक मूळ संख्या सांगायची. त्या मूळ संख्येचं जे कार्ड असेल ते मी तुम्हाला देणार. त्यावर एक प्रश्न लिहिलेला असेल, तो प्रश्न तुम्ही वाचायचा आणि सोडवायचा. जी सगळ्यात जास्त प्रश्न सोडवेल ती जिंकली. ठीक आहे? ठीक आहे. ओके, चला कोण सांगताय पहिले? मी. हा सांग. 5. 5. घे 5. आता हा प्रश्न सोडव. ओके. वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 4 मिलीमीटर असून वृत्तचित्तीची उंची 3 मिलीमीटर आहे. शंकूची उंची 5.5 मिलीमीटर असल्यास संपूर्ण आकृतीचे घनफळ काढा. दिलेल्या बाबी: वृत्तचित्तीची त्रिज्या म्हणजे 4 मिलीमीटर, उंची म्हणजे 3 मिलीमीटर, वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजे पाय गुणिले r वर्ग गुणिले h म्हणजे 3.14 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 3 म्हणजे 3.14 गुणिले 48 म्हणजेच 150.72 मिलीमीटर घन. शंकूसाठी r म्हणजेच 4 मिलीमीटर आणि h म्हणजे 5.5 मिलीमीटर. शंकूचे घनफळ म्हणजे 1/3 गुणिले पाय गुणिले r वर्ग गुणिले h म्हणजे 1/3 गुणिले 3.14 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 5.5 म्हणजेच 1/3 गुणिले 16 गुणिले 5.5 गुणिले 3.14 म्हणजेच 92.11 मिलीमीटर घन. म्हणजेच आकृतीचे एकूण घनफळ आहे 150.72 अधिक 92.11 म्हणजे 242.83. तर उत्तर आहे 242.83 मिलीमीटर घन. जुई, आता तू सांग. 2. 2. 2. एका वृत्तचितीच्या तळाचा व्यास 12 सेंटीमीटर असून वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 132 पाय सेंटीमीटर वर्ग असे आहे. तर वृत्तचितीचे घनफळ काढा. दिलेल्या बाबी म्हणजे व्यास आहे 12 सेंटीमीटर म्हणजेच d, त्रिज्या आहे 6 सेंटीमीटर म्हणजेच r, वक्र पृष्ठफळ म्हणजे 2 गुणिले पाय गुणिले r गुणिले h म्हणजे 132 पाय. विचारलेल्या बाबी म्हणजे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ म्हणजे 2 गुणिले पाय गुणिले r गुणिले h. 132 पाय म्हणजे 2 गुणिले पाय गुणिले r गुणिले h. 132 भागिले 2 म्हणजे 6 गुणिले h म्हणजे h आहे 66 भागिले 6 म्हणजेच 11. म्हणजे वृत्तचितीचे घनफळ आहे पाय गुणिले r वर्ग गुणिले h म्हणजे 22 भागिले 7 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 11 म्हणजेच 1244.57 सेंटीमीटर घन. चला आता तू परत. 11. 11. एका सभागृहाची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 100 मीटर, 50 मीटर
आणि 18 मीटर अशी आहे. एका व्यक्तीला 150 मीटर घन एवढी हवा लागते, तर त्या सभागृहात किती व्यक्ती बसू शकते? दिलेल्या बाबी. एल म्हणजेच सभागृहाची लांबी ही 100 मीटर अशी आहे. बी म्हणजे रुंदी ही 50 मीटर आहे आणि एच म्हणजे उंची ही 18 मीटर आहे. एका व्यक्तीसाठी लागणारी हवा ही 150 मीटर घन एवढी आहे. सभागृहाचे घनफळ हे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असे आहे. तर 100 गुणिले 50 गुणिले 18 हे 90,000 मीटर घन एवढं होतं. तर सभागृहातील हवेचे घनफळ हे 90,000 मीटर घन एवढे आहे. एका व्यक्तीला लागणारी हवा ही 150 मीटर घन आहे. तर सभागृहात बसू शकणाऱ्या व्यक्तीची संख्या ही सभागृहातील हवेचे घनफळ छेद एका व्यक्तीला लागणारी हवा म्हणजेच 90,000 छेद 150 आहे. तर ताई, सभागृहात 600 व्यक्ती बसू शकतील. 3. एक 6 सेंटीमीटर व्यासाचा धातूचा गोल वितळून त्यापासून 0.2 सेंटीमीटर व्यासाची लांब तार तयार केली, तर त्याची लांबी किती असेल? दिलेल्या बाबी. गोलाचा व्यास म्हणजेच 6 सेंटीमीटर, आर म्हणजेच 3 सेंटीमीटर, तारेचा व्यास म्हणजेच 0.2 सेंटीमीटर, आर म्हणजेच 0.1 सेंटीमीटर. विचारलेल्या बाबी म्हणजे तारेची लांबी म्हणजे एच, गोलाचे घनफळ म्हणजेच तारेचे घनफळ 4/3 गुणिले पाय गुणिले आर घन म्हणजेच पाय गुणिले आर वर्ग गुणिले एच. 4/3 गुणिले 3 घन म्हणजेच 0.1 वर्ग गुणिले एच. म्हणजे एच म्हणजेच 4/3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 छेद 0.1 गुणिले 0.1 म्हणजे 3600 सेंटीमीटर म्हणजे 36 मीटर. हा, आता तू सांग. एका शंकूच्या तळाची त्रिज्या ही 5 सेंटीमीटर असून लंब उंची ही 12 सेंटीमीटर आहे. तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा. दिलेल्या बाबी. शंकूची त्रिज्या म्हणजेच आर ही 5 सेंटीमीटर आहे आणि त्याची लंब उंची म्हणजे एच ही 12 सेंटीमीटर आहे. तर मला शंकूचे वक्रपृष्ठफळ शोधायचे आहे. शंकूचे वक्रपृष्ठफळ म्हणजेच पाय गुणिले आर गुणिले एल, एल वर्ग म्हणजे आर वर्ग अधिक एच वर्ग म्हणजे 5 वर्ग अधिक 12 वर्ग म्हणजे 25 अधिक 144 म्हणजे 169. तर लांबी म्हणजे एल ही 13 सेंटीमीटर आहे. शंकूचे वक्रपृष्ठफळ हे पाय गुणिले आर गुणिले एल असे आहे. म्हणजेच 3.14 गुणिले 5 गुणिले 13 म्हणजे 3.14 गुणिले 65 म्हणजेच 204.1 सेंटीमीटर वर्ग आहे. तर ताई, शंकूचे वक्रपृष्ठफळ हे 204.1 सेंटीमीटर वर्ग आहे. 7. एका घनाच्या एकूण पृष्ठफळाचे त्याच्या उभ्या पृष्ठफळाशी असलेले गुणोत्तर काढा. घनाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे
6 गुणिले L वर्ग. घनाचे उभे पृष्ठफळ म्हणजे 4 गुणिले L वर्ग. घनाचे एकूण पृष्ठफळ छेद घनाचे उभे पृष्ठफळ म्हणजेच 6 गुणिले L वर्ग छेद 4 गुणिले L वर्ग म्हणजे 3/2. अरे वा, मस्त. तुम्हाला छान समजलेलं दिसतंय सगळं. आता सरावासाठी अशी अजून गणितं सोडवत राहा, ठीक आहे? आपण काय शिकलो? सूत्रांचा उपयोग करून विविध घनाकृतींचे पृष्ठफळ आणि घनफळ यावर आधारित संमिश्र उदाहरणे सोडवता येतात. अशा सूत्रांमधील परस्पर संबंध लक्षात येतो. स्वाध्याय: एका इष्टिकाची ती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या मिती 6 गुणिले 5 गुणिले 5.5 अशा आहेत. त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल? एका वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 4.4 चौरस मीटर असून त्याच्या तळाची त्रिज्या 0.7 सेंटीमीटर असल्यास वृत्तचितीचे घनफळ शोधा. शंकूचे घनफळ, वृत्तचितीचे घनफळ यातील संबंध लक्षात घेऊन एक उदाहरण तयार करा.